अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाची चर्चा झाली होती। झेडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासानी, दोघांमध्ये पाऊण तास भेट। ईडीच्या फाईल तयार असल्यानं राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात। बच्चू कडूंचा आरोप, सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली, कडू यांची नाराजी। बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी, काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती। तमिळांविरोधात कोणी वाईट बोलेल तर आम्ही लाखांची रॅली काढू, मुंबईतले भाजप आमदार तमिळ सेल्वन यांचा ठाकरे बंधूंना इशारा। भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्त तमिळांची सायन ते माटुंगा दरम्यान मोठी रॅली। काटा उलटा फिरायला लागलाय, थोड्या दिवसात ते भाजपात येतील। आमदार सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता जयंत पाटलांबाबत वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, विकासाचा निधी मीच देणार, पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। कमळ धनुष्यबाणाला निधी देणार, मशालीचा निधी कमी करून टाकू, राणेंचं विधान। केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर परतले। 16 दिवसांनंतर परतलेल्या म्हात्रेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत। इतर 3 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प। केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। सांगलीच्या टिळक चौकात हिट अँड रनची घटना, मद्यधुंद कार चालकानं 14 ते 15 जणांना उडवलं, तर दुर्घटनेत जखमींमध्ये 4 पोलिसांचा समावेश। T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा भारताविरोधात खेळण्यास नकार। पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तानी सरकारचा निर्णय, 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता सामना।